पुण्याच्या विकासात दुर्दैवानं दादागिरी घुसलीये असं पुण्यातल्या कार्यक्रमात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले। पुण्यातील उद्योगात व्यापारात मोठ्या प्रमाणात दबाव आहे, आम्हालाच कंत्राट द्या ही मानसिकता संपल्याशिवाय पुण्याचा विकास नाही असं वक्तव्य सुद्धा देवेंद्र फडणवीस यांनी केलं आणि आपली नाराजी व्यक्त केली। पाहतो मोठ्या प्रमाणात उद्योग क्षेत्रामध्ये व्यापारामध्ये एक दबाव आपल्याला पाहायला मिळतो। आमचीच माणसं घ्या, आमच्याचकडनं खरेदी करा, आम्हालाच कंत्राट द्या, आम्ही म्हणतो त्याच रेटनी करा। ही मानसिकता जर आपण संपवली नाही तर पुण्याचा विकास पुढे होऊ शकणार नाही। आज पुण्याच्या विकासामधला सगळ्यात मोठा बॉटलनेक जर काही असेल तर दुर्दैवाने या ठिकाणी जी दादागिरी घुसलेली आहे की जी इन्व्हेस्टरला त्या ठिकाणी हा निर्णय करू देत नाही की त्याला काय परवडणार आहे। आणखी तपशील आपण घेणार आहोत प्रतिनिधी ज्ञानेश्वर चौतमल यांच्याकडून। ज्ञानेश्वर, फडणवीसांनी पुण्यातल्याच कार्यक्रमामध्ये अशा पद्धतीने दबाव वाढत चालल्यासंदर्भात वक्तव्य करणं, दादागिरी घुसली असा शब्द वापरणं नेमकं काय सूचित करायचं आहे फडणवीसांना? त्यासाठी सगळ्यात मोठी जी अडचण देवेंद्र फडणवीस यांनी पुण्यात बोलून दाखवलेली आहे। ज्या मर्यादा पुण्याच्या विकासाला येताना दिसत आहेत त्याची नेमकी कारणं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी काल पुण्यात जेव्हा बोलून दाखवली त्यात सगळ्यात महत्वाचं म्हणजे दादागिरी या सगळ्या इथल्या एकूण परिस्थितीमध्ये दिसते अशा पद्धतीचा त्यांनी शब्द वापरला। अर्थात त्यांचा रोष कोणावर होता त्याबद्दल त्यांनी थेट जरी वक्तव्य केलं नसलं तरी एकूण जी वेगवेगळ्या उद्योगपतींना येणाऱ्या अडचणी आहेत, वेगवेगळ्या उद्योगपतींना होणारे त्रास, दादागिरीचा जो त्रास उद्योगपतींना सहन करावा लागतो आणि म्हणून पुण्याचा विकास होत नाही। पुण्याच्या विकासाचा जो बॉटलनेक आहे तो म्हणजे दादागिरी अशा पद्धतीनं देवेंद्र फडणवीसांनी वक्तव्य करणं आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे एकीकडे वेगानं वाढलेलं हे शहर, वेगानं वाढणारं हे शहर आणि अशा या वेगानं वाढणाऱ्या शहराच्या या सगळ्या परिस्थितीमध्ये मुख्यमंत्र्यांनी जे वक्तव्य केले त्याच्या वेगवेगळ्या प्रतिक्रिया उमटू शकतात। जी अगदी ज्ञानेश्वर, तुम्हाला थोडंसं थांबवते। आता सध्याच्या क्षणाला शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे प्रशांत जगताप आपल्याशी जोडले गेलेले आहेत, त्यांच्याशी आपण बोलूया। प्रशांतजी, देवेंद्र फडणवीस यांचं हे वक्तव्य आपणही ऐकलं असेल, पुण्यामध्ये उद्योगात व्यापारात दादागिरी घुसली असा शब्द फडणवीसांनी वापरलेला आहे। आपण नेमकं कसं पाहता फडणवीसांच्या या विधानाकडे? मी पुणेकरांच्या वतीने त्यांचा नका मनापासून आभार मानतो की अखेर देवेंद्रजी फडणवीस साहेबांनी एकदा अखेरची कबुली दिली। होय, 2014 सालापासून जेव्हापासून राज्यात देवेंद्रजी आले, त्यांनी केंद्रामध्ये नरेंद्रजी आले, तेव्हापासून पुणे महानगरपालिका, पिंपरी चिंचवड महानगरपालिका, याचबरोबर PMRDA, MIDCच्या नका सगळ्या प्रिमायसेसमध्ये प्रचंड दादागिरी वाढली होती। सत्ताधारी पक्षाच्या कार्यकर्त्यांनी, पदाधिकाऱ्यांनी, आमदारांनी प्रचंड दादागिरी करून ठेके मिळवले। PMRDAचा DP नका बदलण्यापासून ते त्या कंपन्यांनी जे कंपन्यात कॉन्ट्रॅक्ट देतील त्यांना शासनाच्या मदती मिळतील, अन्यथा त्यांना इंगा दाखवा अशा प्रकारची भाषा वापरली जात होती। आणि 11 वर्ष हा सगळा त्रास असह्य झाल्यानंतर ज्यावेळेस कंपन्यांनी एकूणच किंवा उद्योगधंद्यांनी पळ काढण्याचा प्रयत्न केला या पुण्यातून, त्यावेळेस मात्र देवेंद्र फडणवीसांना कळाले की होय, हे पुणे शहर आपण माफियांच्या ताब्यात दिलं होतं, आता पुणेकरांची आणि या सगळ्या उद्योग व्यावसायिकांची माफी मागितली पाहिजे। तर कालची देवेंद्र फडणवीसांची नाही का जी काही प्रतिक्रिया आहे ते वराती मागूनचा घोडा आहे असं आमचं थेट मत आहे। चलो देर है दुरुस्त है, आता त्यांनी ती कबुली देऊन या ठिकाणी शहर दुरुस्त हे नका हा जिल्हा आणि शहर दुरुस्त करावा हीच पुणेकरांची आमची त्यांना विनंती आहे। जी प्रशांतजी, धन्यवाद आपण पुढारी न्यूजशी बोलत यासाठी। ज्ञानेश्वर, तुम्हालाही धन्यवाद दिलेल्या सगळ्या माहितीसाठी।